नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी कुरकुरीत आणि वर्षभर टिकणारे वाळवणीचे बटाटा चिप्स। एकदा बनवले की कधीही तळा आणि झटपट तयार करा मस्त कुरकुरीत चिप्स। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे आहे। मी इथे 5 किलो बटाटे घेतले आहे। बटाट्यांना छिलून आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सर्व बटाटे टाकून घ्यायचे आहे। परत एकदा मी पाणी चेंज करते आहे। बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो, त्यामुळे आपल्याला 5 ते 6 पाण्याने बटाटे चांगल्यापैकी धुवून घ्यायचे आहे। आता आपण इथे वेफर्स पाडून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी एका वाट्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि स्लायसरच्या मदतीने चिप्स करून घेणार आहे। अशा प्रकारे मी सगळे चिप्स पाडून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी किती पातळ चिप्स केले आहेत। एकदा क्लोजअप दाखवते। त्याच्यामधनं माझे बोट दिसत आहेत, एवढे पातळ मी चिप्स करून घेतले आहेत। आता तयार चिप्स परत एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये टाकून घेऊया, जेणेकरून ते काळे नाही पडतील। मी परत एकदा पाणी चेंज केलं आहे। आता गॅस वरती एक मोठा गंज ठेवू आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू। पाण्यामध्ये चवीप्रमाणे मी इथे 1 चमचा मीठ घातलं आहे। तुम्ही उपासासाठी वापरणार असाल तर तुम्ही इथे उपासाचे मीठ सुद्धा वापरू शकता। आता मी याच्यामध्ये तुरटीचा एक छोटा खडा टाकला आहे। त्याला फक्त 10 ते 12 सेकंद आपल्याला पाण्यामध्ये टाकून लगेच काढून घ्यायचं आहे आणि गंजावरती झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊन घ्यायची आहे। पाण्याला उकळी आली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चिप्स टाकून घ्यायचे आहेत। माझा गंज मोठा आहे, त्यामुळे मी 5 किलो चिप्स एकदा उकडणार आहे। तुमचा गंज छोटा असेल तर तुम्ही थोडे थोडे करून 2दा चिप्स उकडू शकता। चिप्स उकडत आहेत तोपर्यंत आपण पॉलिथिन अंथरून घेऊया। मी किचन मध्ये टेबलवर पॉलिथिन अंथरलं आहे। ही माझ्या किचनची खिडकी आहे, बाहेरचं हे व्ह्यू आहे। चिप्स ट्रान्सपरंट झाले की त्यांना आपण तोडून बघायचे। चिप्स अगदी अलगद तुटले याचा अर्थ आपले चिप्स शिजल्या गेले आहेत। त्यांना चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे। पॉलिथिनला तेल लावायची अजिबात गरज नाही आहे। चिप्स अजिबात चिपकत नाही। तुम्ही एक एक करून सर्व चिप्स पॉलिथिनवर असे पसरवू शकता। मी याप्रमाणे सर्व चिप्स पसरवून घेतले आहेत। आणि हे दुपारी 4-4:30 ला माझे चिप्स थोडेफार वाळून तयार झाले होते। परत मी यांना 1 दिवस उन्हात वाळवून घेतले होते आणि चिप्स वाळवून अशापैकी तयार झाले आहेत। तुम्ही बघू शकता चिप्स किती छान पातळ असे तयार झाले आहेत। आता आपण यांना तळून घेऊया। कढईमध्ये तेल गरम करायचं आहे। तेल अगदी कडकडीत असं गरम नाही करायचं आहे, मध्यम आचेवर तेल मीडियम गरम झाले की आपल्याला हे चिप्स टाकून घ्यायचे आहेत। चिप्स कढईमध्ये टाकले की ती आपोआप फुलून वर येतात। तुम्ही बघू शकता किती छान आपले चिप्स बनून तयार आहेत। अजिबात काळे पडलेले नाही आहेत आपले चिप्स। खूप मस्त असे कुरकुरीत चिप्स आपले तयार झाले आहेत। मी याच्यावरती थोडस लाल तिखट, मीठ आणि चाट मसाला भुरभुरणार आहे। तुम्ही साधे सुद्धा खाऊ शकता।
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट जरूर करा. तुमची सपोर्ट खूप महत्वाचा आहे. धन्यवाद.